नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सांगतात, घरात इथे लावा दिवा, धनलाभ आणि सुख शांती वाढेल. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला स्वामी समर्थांनी सांगितलेला अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय अनेक भक्तांनी अनुभवलेला आहे. आपल्या घरात दिवा तर आपण रोज लावतो, पण योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने लावला तर त्याचे फळ अनेक पटीने वाढते असे मानले जाते. स्वामी भक्तांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना आर्थिक अडचणी, घरातील वाद विवाद, मानसिक तणाव आणि कामात अडथळे यांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी स्वामींची भक्ती आणि हा छोटासा दिव्याचा उपाय आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो. तर आता आपण पाहणार आहोत दिव्याचे महत्त्व. हिंदू धर्मात दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. अंधार जसा प्रकाशामुळे दूर होतो, तसे जीवनातील नकारात्मक विचार भक्ताच्या प्रकाशाने दूर होतात. स्वामी समर्थ भक्तांना नेहमी म्हणतात की श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा नेहमी संदेश देतात. दिवा लावताना आपण फक्त तेल किंवा तूप जाळत नाही, तर आपल्या मनातील भीती, चिंता आणि दुःख यांनाही दूर करण्याचा प्रयत्न करतो. दिव्याची ज्योत आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देते. दिवा कुठे लावावा? घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे देवघराच्या भागात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. जर देवघर नसेल तर घरातील स्वच्छ आणि शांत ठिकाणी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा. दिवा जमिनीवर न ठेवता एखाद्या स्वच्छ पाटावर किंवा स्टँडवर ठेवावा. दिवा लावताना मनात कोणत्याही प्रकारचा राग, द्वेष आणि नकारात्मक भावना ठेवू नयेत. कोणता दिवा कसा लावावा? तुपाचा दिवा सर्वात शुभ मानला जातो. तुपाचा दिवा मनशांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त मानला जातो. तिळाच्या तेलाचा दिवा देखील चांगला मानला जातो. त्या दिव्यामध्ये कापसाची वात वापरावी. दिवा लावताना स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे. दिवा लावल्यानंतर तुम्ही स्वामींचा जप करा. दिवा लावल्यावर स्वामींचा जप 108 वेळा करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप 108 वेळा करा. हा जप करताना मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण करा. जपामुळे मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. आता मी तुम्हाला विश्वास तुम्ही ठेवणार नाहीत म्हणून एक कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यावर तुम्ही याच्यावर विश्वास नक्की ठेवताल. एका भक्ताचा अनुभव आहे हा. एक भक्त आर्थिक संकटात होता. व्यवसायात नुकसान होत होतं. घरात सतत तणावाचे वातावरण होते. एक वृद्ध स्वामी भक्ताने त्याला रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावून जप करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्याने प्रत्येक श्रद्धेने हा उपाय केला. काही दिवसांनी त्याच्या मनातील भीती कमी झाली. हळूहळू कामात सुधारणा झाली. घरातील वातावरण शांत झाले. त्याला जाणवले की खरा चमत्कार बाहेर नाही तर श्रद्धेत असतो. म्हणूनच स्वामी भक्तांनो, दिवा हा केवळ एक उपाय नाही तर श्रद्धेचे प्रतीक आहे. श्रद्धा, सकारात्मक विचार आणि स्वामींवरील विश्वास यामुळे जीवनात बदल घडू शकतो. आजपासून हा उपाय श्रद्धेने करा. जर तुम्ही उपाय श्रद्धेने केला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून कमेंट करा.
आणि स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवर राहो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना सगळे देतात, कधीही एकटे सोडत नाहीत. फक्त थोडा उशीर करतात आणि मग आपल्याला देतात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ म्हणजे आपल्या आतील एक अशी अदृश्य शक्ती आहे की ज्याला आपण ओळखू शकत नाही. फक्त ती अदृश्य शक्ती आपल्याला जाणवते आणि त्या शक्तीच्या प्रभावामुळे आपण आपले सुख दुःख सगळे विसरून स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. म्हणूनच स्वामी समर्थावरची श्रद्धा कधीही दूर होऊ देऊ नका आणि स्वामीवरचा विश्वास नेहमी असाच राहू द्या. मग बघा तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीला कमी येणार नाही. सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे सुटत राहतात. म्हणूनच स्वामी समर्थ आपल्या भक्तांची साथ कधीही सोडत नाही. ते सोडतात ते फक्त प्राण आणि ते पण आपल्या मुलांसाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.